नमस्कार. प्रेम या विषयावरती आपण आज काहीतरी ऐकायचंय. त्याच्यामध्ये प्रेम म्हणजे काय, व्यवहारिक म्हणजे सांसारिक प्रेम, आध्यात्मिक प्रेम, हे आपण बघूयात. आता प्रेम म्हणजे नेमकं काय? कोणतीही वस्तू, प्राणी, सजीव, निर्जीव इत्यादींबद्दल मनामध्ये आपुलकी, स्नेह, आदर निर्माण होणं आणि ती गोष्ट आपल्याला जीवनात हवीशी वाटणं म्हणजे प्रेम. दुसरं सांगता येईल की दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्तीशी किंवा एखाद्या गोष्टीशी आपले जे सामाजिक, मानसिक, कौटुंबिक, शारीरिक जे नातेसंबंध निर्माण होतात आणि त्यातून जी भावना उदयास येते ती भावना म्हणजे प्रेम. आता प्रेम फक्त माणसंच माणसावर करतात असं नाही, प्राण्यांवर सुद्धा प्रेम करता येतं. प्राणी सुद्धा एकमेकांवरती प्रेम करतात किंवा आपण एखाद्या निर्जीव गोष्टीवरती, वस्तूवरती सुद्धा प्रेम करतो. म्हणजे गाडी, घर या गोष्टीवरती सुद्धा आपलं प्रेम असतं किंवा आपण आपल्या घरामध्ये जे काही प्राणी पाळलेले असतात त्यांच्यावरती सुद्धा आपण प्रेम करतो. म्हणजेच काय की माणसांमध्येच प्रेम ही भावना नसते, तर ती सर्वत्र भावना असते. प्राण्यांमध्ये ही भावना कशी असते? उदाहरणार्थ ससा, माता सशीण जेव्हा प्रसूतीची जेव्हा वेळ येते तिची, तेव्हा ती स्वतःच्या अंगावरची भीस काढते आणि आपल्या लेकरांसाठी ती मऊ गादी करते. म्हणजे देहावर ती उदार होते. कोणासाठी? आपल्या पिल्लांसाठी. एक प्रेम आहे ते. विंचू, माता विंचू जेव्हा आपल्या बाळांना जन्म देते तेव्हा त्या विंचूरूपी पिल्लांना ते आपल्या पाठीवरती घेते आणि ही पिल्लं काय करतात? त्यांना जन्माला आल्यानंतर अन्न म्हणून काही खायला मिळत नाही, म्हणून ते मातारूपी विंचू त्या आईलाच आपलं भक्ष्य बनवतात आणि ती आई म्हणजे विंचवीण स्वतःला खाऊ सुद्धा देते आणि डंख मारत नाही, काही त्रास देत नाही. हा झाला समर्पण भाव प्रेमामध्ये. हे प्राणी जगत झालं. आता प्रेमाचे प्रकार आपण काय म्हणू शकतो की आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांच्यावर जी आपली प्रीती जडते, त्यांच्यावर जे आपण प्रेम करतो तो स्नेह असतो. तर त्यांच्याविषयी काळजी हे जे आपण सादर करतो ते म्हणजे लहान मुलांसोबत किंवा वयाने आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्यासोबतचा स्नेह. दुसरं म्हणजे समवयस्क, समान वयाच्या माणसांसोबत जे आपले नातेसंबंध निर्माण होतात ते सुद्धा प्रेमच आहे. पितृप्रेम असेल, मातृप्रेम असेल, बंधुप्रेम असेल, भगिनी प्रेम असेल, हे याच्यामध्ये येतं. आपल्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत त्यांच्याविषयी जो आदर वाटतो तो सुद्धा प्रेम आहे. हा सुद्धा प्रेमाचाच एक प्रकार आहे. म्हणजे त्या मोठ्या माणसांचे अनुभव, त्यांनी एखादी गोष्ट जी प्रकर्षाने करतात त्याच्याविषयी आपल्याला काहीतरी छान वाटतं आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी जोडले जातो, त्यांच्यावरती प्रेम करतो. अजून सांगायचं झालं तर ममता. स्त्री जेव्हा आई होते तेव्हा हे मातृप्रेम ते आपल्या लेकरावरती सादर करते. लेकराप्रती जे प्रेम बाळगते ते मातृप्रेम. आणि या मातृप्रेमाला याचा अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत सुद्धा अवतार घेतात. हे झालं व्यवहारिक आणि सांसारिक जे तुम्ही आम्ही एकमेकांवरती प्रेम करतो, या प्रेमाची देवाणघेवाण करतो. आध्यात्मिक प्रेम म्हणजे काय? भक्ती. भक्ती म्हणजे काय की आपण आपल्या आराध्यावरती, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आपलं आराध्य कोणतेही असू शकतं. म्हणजे कोणी आपल्या आराध्यासमोर हात जोडून नमस्कार करतो, कोणी हात मोकळे ठेवून वर बघतं, तर कोणी माथा टेकतं. आपलं जे आराध्य असेल त्या आराध्यावर आपण केलेलं प्रेम म्हणजे ही झाली भक्ती. आणि हा प्रेमाचा खराखुरा कधीही भंग न पावणारा प्रेमाचा प्रकार आहे. व्यवहारिक प्रेमामध्ये काय होतं? व्यवहारिक प्रेम आपलं अखंड नसतं, ते कुठेतरी अपूर्ण राहतं. म्हणजे एखादी व्यक्ती ज्याच्यावरती आपण भरभरून प्रेम करतो ती व्यक्ती नैसर्गिक कारणास्तव हे जग सोडून गेली की ते प्रेम आपलं तिच्यावर जतन करण्यावाचून अधुरं राहतं. किंवा आपल्याला सांसारिक प्रेमामध्ये विश्वासघात सुद्धा सहन करावा लागतो. आपण जे सांसारिक व्यवहारिक जे प्रेम करतो ते काही काळापुरतं मर्यादित असतं, ते अखंड किंवा अभंग किंवा पूर्णत्वाकडे नेणारं अजिबात नसतं. पण जर आपण आध्यात्मिक प्रेम म्हटलं, आपल्या आराध्यावरती जर आपण प्रेम केलं तर ते अभंग असतं, अखंड असतं, पूर्ण असतं आणि आपल्याला कधीही अर्धवट साथ सोडून
न जाणारं ते प्रेम असतं. प्रेम परमात्म्यावरती जे आहे, भक्ती परमात्म्यावरती जी आहे, जे खरं प्रेम आहे, त्याची देवाणघेवाण करणारा आराध्य प्रत्येकाचा वेगळा असतो. पण असं असताना सुद्धा ह्या आराध्याचं प्रेम जे आहे ते शाश्वत आहे, अभंग आहे, चिरकाळ स्वतःसोबत राहणारं आहे. तरी सुद्धा आपण संसारातल्या गोष्टीमध्ये खितपत पडतो. या संसारामध्ये दलदल आहे, इथं खरं प्रेम नाही मिळत, तरी सुद्धा आपला अट्टहास सांसारिक आणि व्यावहारिक गोष्टींमधूनच आपल्याला मिळायला हवाय हा असतो. परंतु निसर्गतः असं होत नाही, म्हणून आध्यात्मिक प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे. प्रेम आणि भक्ती यांचे अंतिम रूप एकमेकांमध्ये विरघळून जाणे आहे. इथे मी तू, माझं तुझं, मला तुला यातलं काहीच उरत नाही. इथेच प्रेम आणि भक्ती एक होते. मला काय हवंय हे सांगण्यापेक्षा तुला काय हवंय हे आपल्या आराध्याला कळालेलं असतं. म्हणजेच हे प्रेम पूर्णत्वास गेलेलं असतं. न सांगता, न बोलता, न दाखवून देता एका हृदयाची भावना दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचते. इथं प्रेम निर्माण झालं, ते एकमेकांना कळालं आणि याची प्रचिती दोन्ही हृदयाला आली असं आपल्याला म्हणता येईल. मुळातच प्रेम म्हणजे हेच आहे की काहीही न सांगता ती भावना दुसऱ्या प्रेम करणाऱ्या हृदयाला ती कळावी. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. म्हणजेच याचा अर्थ हा आहे की प्रेम ही भावनाच अशी आहे की ती न सांगता न बोलता कळायलाच हवी. म्हणजेच आपण म्हणू शकतो की दोन हृदयांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि ते अभंग आहे, अखंड आहे. हे आपल्या आराध्याचं प्रेम तुम्हा आम्हा सर्वांना मिळो आणि सांसारिक व्यावहारिक जीवनातलं प्रेम आपण खरं न मानता जो कोणी आपल्या आराध्याला मानतो ते प्रेम त्याला मिळो आणि ते प्रेम त्या आराध्यापर्यंत पोहोचो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण सर्वांनी या प्रेमाची अनुभूती घेऊया, एकमेकांना देऊया आणि प्रेमरूपी खऱ्या भावनेमध्ये तुम्ही आम्ही आनंदाने न्हावून निघूयात. हे प्रेम सर्वांना मिळो, प्रभू प्राप्ती सर्वांना होऊ देत आणि सर्वांना आनंद मिळू देत. धन्यवाद.